लाडक्या बहिणींना 48 तासाच्या आत सर्व पैसे मिळणार। बँकांना आदेश, 48 तासाच्या आत सर्व राज्यात पैसे वाटप होणार। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला की लगेच 2100 रुपये जमा होणार आणि तिसरा मेसेज 830 रुपयाचा येणार। 7व्या हप्त्यासोबत 8व्या हप्त्याचे पैसे देखील येणार। मोठी गुड न्यूज समोर आली आहे। पण 8वा हप्ता सोबत 7वा हप्ता कुणाला मिळणार आणि कुणाला नाही मिळणार या संदर्भात देखील एक खूप मोठं अपडेट आलेलं आहे। त्यातच 7व्या हप्त्याचा अजूनही मेसेज आला नसेल तर अशा बहिणी आहेत की ज्यांना आता फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागणार। महिलांचं नशीब चमकलंय, लाडक्या बहिणींचं नशीब आता चमकलं आहे। 7व्या हप्त्यासोबत 8व्या हप्त्याची देखील गुड न्यूज आली। पण एक दुःखद बातमी समोर आली की काही बहिणींना आता डायरेक्ट फेब्रुवारी मध्ये देखील हप्ता मिळू शकतो। फेब्रुवारी त्यांना उजळू शकतो, फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागू शकतो। ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना देखील अजून वाट पाहावी लागू शकते, कारण की यादीमधून नावं गहाळ झाल्याचे सूत्रांकडून माहिती आलेली आहे। कोणाला पैसे मिळू शकतात आणि कोणाला मिळणार नाही याबद्दलचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील। स्वतः आदिती तटकरे मॅडम न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले आहेत की पूर्ण राज्यात पैसे वाटप सुरू केलंय, पण एकाच दिवसात सर्व जिल्हे घेता येत नाही। पण तरी देखील सांगितल्याप्रमाणे 48 तासाच्या आत म्हणजे 2 दिवसाच्या आत तुम्हाला मेसेज मागे पुढे होतील। पण 1500चा मेसेज आला की लगेच 2100 रुपये देखील सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे फक्त 1500 रुपये जरी तुम्हाला मिळाले असतील तर खुश होऊ नका, कारण की 2100चा मेसेज अजून बाकी आहे। 48 तास पहा, 48 तासात कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार अगदी बोटावर मोजून 48 तास उरलेले आहेत। शासनाकडून एक अजून मोठा 3700 कोटीचा वेगळा चेक देखील बँकांना दिलेला आहे। राज्यातल्या बहिणींना आता दुप्पट खुश करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, कारण की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कालच ग्वाही दिली की आम्ही एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही। खुश खबर, एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही। सरसगट सर्वांना पैसे मिळतील। आता कोणत्याही बहिणींचे पैसे मागे घेणार नाही, निकष लावणार नाही। पण त्यातच अशा काही बहिणी आहेत की ज्यांना फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागेल। त्यात अशाही काही बहिणी आहेत की ज्यांना एकही रुपया आतापर्यंत अजून मिळणार नाही। आता कोणत्या महिला आहेत, कशात काय प्रकारच्या महिला त्या असणार आहे की ज्यांना पैसेच मिळणार नाही, ज्यांना फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागेल, आणि कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना 1500 जमा झाले की लगेच 2100चा मेसेज आणि लगेच 830 रुपयाचा मेसेज। हे 830 रुपये गॅस सिलेंडरच्या योजनेचे आहे। याविषयी देखील स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे त्याचेही पैसे तुम्हाला मिळणार आहे। फक्त त्यासाठी तुम्हाला आजच्या आज एक काम करायचं आहे। ती छोटी गोष्ट तुम्ही केली तर हे अधिकचे 830 देखील जमा झालेले तुम्हाला पाहायला मिळतील। आता बँकेचं खातं कोणतं आहे हा महत्त्वाचा विषय आहे। तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात थोडासा प्रॉब्लेम 2 दिवसापासून झालेला आहे। एक छोटासा प्रॉब्लेम आहे, त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे आणि इतरही बँक खाते असतील आणि तुम्हाला मेसेज येण्यात अडचण असेल तर काय करायचं शेवटी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की आधार कार्डवर बँक खात्याच्या माध्यमातून 10,000 रुपये देखील तुम्हाला येणार आहे। त्यातच राज्यातील एका जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींचा जो आहे एक मोठा फसवणुकीचा प्रकार घडला आहे। बनवबनीचा महिलांच्या खात्यातून पैसे कापून घेतले, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली। लक्षपूर्वक ऐका, थोडीशी वाईट बातमी आहे, पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय तर तुमचे पैसे कट होऊ शकतात। पोलिसात तक्रार केली लाडक्या बहिणींनी, पैसे कट झाल्यानंतर आणि पोलिसांनी संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सूचना दिलेली आहे की काय काळजी घ्यायची आहे लाडक्या बहिणींनी। तर त्यामुळे जर तुम्ही ही काळजी घेतली नाही तर तुमचे पैसे येणार नाही आणि पैसे कट होऊ शकतात, कारण की लाडक्या बहिणींना पोलिसांनी एक सूचना त्या ठिकाणी दिली। आता लगेच 1500चा मेसेज येणार, लगेच 2100 रुपये। कशा पद्धतीने हे पैसे येतील, कोणते 12 जिल्हे आहेत आणि कोणत्या महिलांना पैसेच येणार नाही आणि कोणत्या महिलांना हप्ता लेट होणार आहे। यातील काही महिला अशा आहेत की ज्यांना फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागेल। तर संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण देणार आहोत। खुश खबर 2 आल्यात, पण एक छोटीशी वाईट बातमी देखील आहे। तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की कोणाला हे पैसे येतील आणि कोणाला हे पैसे लेट होतील। गॅसच्या पैशा संदर्भात काय नियोजन आहे, पोस्टात खातं असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा। आता सगळ्यात पहिले जो हप्ता वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे। काल 5 ते 6 जिल्ह्यात 7 जिल्ह्यात मेसेज आलेला आहे 1500 रुपयाचा। तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंट करा, कारण की दुसरा मेसेज तुम्हाला 830 रुपयाचा त्या ठिकाणी येणार आहे। पण त्याबरोबर पहिला मुद्दा असा आहे की कुणाला पैसे आता या टप्प्यात येणार आणि कुणाला फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागणार। प्राथमिकता नंबर 1 च्या महिलांना देण्यात येणार आहे। पहा, आता ज्या अशा महिला आहेत की ज्यांना लगेचच्या लगेच पैसे होऊन जातील 48 तासाच्या, त्या म्हणजे की ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, जुलैमध्ये
ज्या महिलांनी फॉर्म भरला, ज्या माता भगिनींनी जुलै किंवा 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर त्यांना जे आहे पहिल्या क्रमांक म्हणजे लगेचच्या लगेच, म्हणजे ज्यांना काल पैसे आलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी हे जुलैमध्येच फॉर्म भरलेला असणार आहे. आता तुम्हाला 2100 कधी येणार? ज्यांना 1500 आले त्यांना 2100चा मेसेज त्या ठिकाणी आलेला आहे. काळजी करू नका. नंबर 2, त्यानंतर दुसरा टप्पा जो असणार आहे पहा, 4 ते 5 तासामध्ये पहिला टप्पा असणार आहे. 4-5 तासात 6 जिल्हे, त्यानंतर परत 6 जिल्हे. दुपारपासूनच ही सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. 48 तास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण की 2 नंबरला पैसे अशा महिला नेतील की ज्यांनी फॉर्म जो आहे तो जुलैत भरला, पण त्यांची डीबीटी जी आहे तर ती ऑगस्ट मध्ये झाली. डीबीटी म्हणजे त्यांनी आधारला बँक लिंक जे आहे तर ते ऑगस्ट मध्ये केलं, चुकून माहिती नसल्यामुळे, किंवा सप्टेंबर मध्ये केलं. तर अशा महिलांना नंबर 2 म्हणजे कदाचित अजून थोडासा लेट आजचा दिवस जावा द्यावा लागेल, उद्या त्या ठिकाणी पैसे देतील, पण पहिली प्रायोरिटी अशा महिलांना राहील की ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला. तर तुम्ही केव्हा फॉर्म भरला अर्जंट मेसेज करा, कमेंट करा, कारण की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पहा आता 10,500 रुपये देखील येऊ शकतात. ज्या महिलांना जुलैपासून फॉर्म भरला आणि आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नाही, तर त्यांना तब्बल 7 महिन्यांचे 10,500 रुपये देखील जमा होणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की आता काय आहे की अशा काही महिला असणार आहे की ज्यांना डिसेंबरचाच हप्ता मिळाला नाही किंवा मागचे कमी पैसे मिळाले आहेत, तर त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील. लक्षपूर्वक ऐका. स्वतः महिला व बालकल्याण मंत्री यांनी विधान केलेलं आहे की ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले, लक्षपूर्वक ऐका, ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले आणि ज्यांची डीबीटी अजून झालेली नाही. डीबीटी म्हणजे काय की आधार कार्डला बँक खातं लिंक असणं. आता ते तुम्ही अजूनही केलं नसेल तर तुम्ही ते जर आत्ता केलं, आजच्या आज केलं किंवा उद्या केलं, तरी देखील तुम्हाला जो पैसे आहे तर ते तुम्हाला जानेवारीच्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण की पहा, तुम्ही डीबीटी जर आत्ता केलं, सरकारकडे लिस्ट ऑलरेडी गेलेली आहे, आणि तुम्ही जर आज डीबीटी केलं तरी तुम्ही डीबीटी करून घ्या, आधार कार्डला बँक खातं लिंक करून घ्या. हे कसं करायचं कमेंट मध्ये विचारा, आम्ही लगेच सांगू. तर ते डीबीटी तुम्ही केलं की तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहे. पण भरपूर महिला अशा आहेत की त्यांनी आजही डीबीटी केलं तर त्यांना फेब्रुवारी महिना उजडू शकतो. कोणत्याही म्हणजे तुमचे हप्ते सर्व तुम्हाला मिळतील, पण तुम्हाला थोडासा उशीर त्या ठिकाणी होऊ शकतो. डीबीटी आणि फॉर्म मंजूर झालाय, पण तो याच जानेवारीमध्ये झाला आणि तुमची यादी तर ऑलरेडी फायनल झालेली आहे. कदाचित तुमचं नाव त्याच्यामधून गहाळ झालं असेल, पण आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, डीबीटी तुम्ही आजच्याच करून घ्या. कारण की पहा, जो विषय आलाय आता गॅसच्या सिलेंडरच्या पैशाचा 830 रुपयाचा, त्यासाठी देखील एक वेगळं काम तुम्हाला अर्जंट करणं आहे. 48 तासात याचे 830 जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. कारण की त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावर महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे. कोणत्या महिलेच्या? की जी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे. तर त्यासाठी तुम्ही गॅस तुमचा डीलर आहे त्याच्याकडे जा, एक छोटासा अर्ज करा, त्यांना म्हणा की आम्हाला हे ट्रान्सफर करायचं. त्यांना जो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो GR आहे तो GR दाखवा. तो GR दाखवून त्यांना म्हणा की सरकारने आम्हाला सांगितलंय आणि ते ट्रान्सफर करा. पुढची एक गोष्ट करायची बघा की तुम्हाला काय करायचं, त्याला ते नाव ट्रान्सफर झालं की तुम्हाला मोबाईलवरनं तो गॅस बुक करायचा आहे. HP जर असेल तर HPचं ॲप आहे किंवा मिस कॉलद्वारे तुम्ही ॲप बुक करू शकता. ते बुक करा आणि बुक केल्यानंतर तुम्हाला तो गॅस घेऊन या. 48 तासाच्या आत 830 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता हे पैसे कोणाला मिळणार नाही? आता लक्षपूर्वक ऐका. अशाही काही महिला आहेत की ज्यांना पैसे मिळणारच नाही. पैसे मिळणार नाही अशा अभागी महिला कोणत्या? तर पहा, ज्यांनी लाभ सोडला आहे, अशा महिला की ज्यांनी लाभ सोडलेला आहे, म्हणजे स्वतःहून अर्ज केला की आम्हाला लाभ नको, त्या प्रकारच्या महिलांना. दुसरं आहे बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला असेल तर त्यांना देखील पैसे आता मिळणार आहे. किंवा दुसरी कुठली सरकारी योजना आहे की जिचा लाभ 1500 रुपयापेक्षा जास्त आहे, तर अशा योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो हे भेटणार नाही. सोबत तिसऱ्या प्रकारच्या महिला की ज्यांना पैसे मिळणार नाही ते की जे हमीपत्रात भरले, म्हणजे 2.5 लाखाच्या वर उत्पन्न, 4 चाकी वाहन, घरामध्ये सरकारी नोकरदार, आयकर दाता, हे ज्या अटी आहेत, तर त्या अटीमध्ये तुम्ही बसत नसाल पण तुम्ही मागे फॉर्म भरला, चला जमलं तर बघू म्हणून, तर तशा महिलांना देखील आता त्यांचा फॉर्म अटकणार आहे आणि ज्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाही. सोबतच अशाही महिला आहेत ज्या सगळ्या पात्रतेत बसतात, फॉर्म भरला, फॉर्म मंजूर झाला, पण त्यांनी डीबीटी अजूनही केलं नाही. पहा, घसा ताणून आम्ही सांगतोय की डीबीटी करा, आधार कार्डला लिंक करा, ते अजूनही तुम्ही केलेलं नाही. आम्ही मागे पोल घेतला होता, त्यातही आम्हाला कळलं की आधार कार्डच अजून भरपूर महिलांचं लिंक नाही. मागच्या महिन्यात 12 लाख महिलांनी केलं, त्यांना ऍड केलं. तुमचं अजूनही झालेलं नसेल, कमेंट करा, स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ. पण त्याही महिलांना पैसे मिळणार नाही. त्या जेव्हा डीबीटी करतील तेव्हाच त्यांना पैसे मिळतील. आणि त्यानंतर अशाही महिला की त्या नुसत्या फॉर्म भरून शांत बसले, पण त्यांचा फॉर्म अप्रूव्ड नाही, मंजूर नाही, काहीतरी त्रुटी आहेत, कागदपत्रामध्ये मिसमॅच आहे, अशा प्रकारच्या महिलांना देखील पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही. तर अशाच प्रकारे हे जे पैसे आहेत ते याप्रमाणे देण्यात येणार आहे. 1500 रुपये मिळाले की 2100 रुपये संदर्भात देखील एक गुड न्यूज आलेली आहे. ती गुड न्यूज म्हणजे
आता जो आपला अर्थसंकल्प होणार आहे मार्च मध्ये, तर त्या मार्च मध्ये अर्थसंकल्पात 2100 रुपयाची जी आहे तरतूद केली जाणार आहे. आणि ती तरतूद झाली की तुम्हाला कदाचित मार्च किंवा एप्रिल पासून 2100 रुपयाप्रमाणे हप्ता आता मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचं आधार लिंकिंग करून घ्या. तुमचं जे गॅस कनेक्शनचं खातं आहे ते पुरुषाच्या नावावर महिलेच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या. सर्व गोष्टी क्लिअर करून ठेवा. उत्पन्नाचा दाखला क्लिअर करून ठेवा. रेशन कार्डला जे आहे आपलं आधार लिंकिंग ई पॉस जे आहे KYC करून घ्या. आपल्या बँक खात्याची KYC करून घ्या. सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या, कारण की आता पैसे 2100 रुपयाने सुरू होणार आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की छोट्या मोठ्या अपडेट नेहमी येत राहतात. आणि त्या अपडेट विषयी आमची माहिती आम्ही तुम्हाला मोफत देत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ पाहत राहा. जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.